नमस्कार. शासन जरा यूट्यूब चॅनलवर त्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना मागणी पद्धत 53% वाढ. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या मागणी भत्त्यामध्ये जानेवारी 2025 पासून 2% वाढ लागू करण्यात आली आहे. सदर केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता कधी मिळणार या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट पुढीलप्रमाणे पाहूया. केंद्र सरकारने 1 जानेवारी 2025 पासून केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना 2% वाढीव महागाई भत्ता देय फरकासह लागू करण्यात आला आहे. सदर वाढीव महागाई भत्ता एप्रिल महिन्याचे वेतन आणि पेन्शन देयकासोबत देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव महागाई भत्ता लागू करण्यात येत असतो. केंद्र सरकारने जानेवारी महिन्यात महागाई भत्ता वाढ लागू केल्यानंतर महाराष्ट्रातील राज्यातील कर्मचाऱ्यांना सदर वाढीव महागाई भत्ता लागू करण्यास दरवर्षी 3 ते 4 महिन्याचा विलंब होत असतो. यानुसार केंद्र सरकारने लागू केलेला 2% वाढीव महागाई भत्ता हा राज्य कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लागू केला जाईल. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यातील महागाई भत्ता वाढीसाठी अजून 3 ते 4 महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी महागाई भत्ता वाढ संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी शासन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.